आपण आता एमपीएससी कडे वळूया। एमपीएससी मध्ये श्री निलेश शेवाळकर, असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स, कशा पद्धतीने एमपीएससीच्या परीक्षेला सामोरं गेला, ही परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली याचा आपल्या सगळ्यांना मनोगतातून मार्गदर्शन करतील। आपल्या जिल्ह्याचे लाडके जिल्हाधिकारी आणि माझं प्रेरणास्थान असलेले आदरणीय श्री श्रीकर परदेशी सर, सहाय्यक जिल्हाधिकारी माननीय श्री जी श्रीकांत सर, तहसीलदार संगेवार मॅडम, शिक्षणाधिकारी गोरे मॅडम, प्राचार्य साहेब, उपस्थित पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज अतिशय सुंदर योग आलाय। मला सांगायला आनंद होतो सर, बरोबर 2 वर्षापूर्वी 5 नोव्हेंबर 2009 रोजी मी त्या बाजूला होतो आणि असाच आज जसा गेला 1.5 तास मी वाट पाहतोय की मी कधी बोलू, तर असाच एक हार्टबीट्स वाढलेले, मध्ये काय वातावरण असेल, मनात अनेक शंका, इंटरव्ह्यूसाठी मी असाच दिवसभर वाट पाहत बसलेलो होतो। 5 नोव्हेंबर 2009 रोजी सुभेदारी गेस्ट हाऊस औरंगाबाद इथं माझी मुलाखत झाली आणि मागच्या फेब्रुवारीमध्ये फायनल रिझल्ट आउट झाला। प्रवासात होतो, मित्राचा फोन आला की राज्यात तुझं रँक 91 आहे आणि तुला नक्कीच क्लास 1 ऑफिसर कुठलं तरी केडर मिळेल। आणि बसमध्ये बसल्या बसल्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागले। शेजारी एक वयस्कर व्यक्ती होते, त्यांना कळेना असं झालं की अचानक तुला रडायला काय झालं। माझी मिसेस धुळ्याला डीएड करत होती, मी परभणीहून धुळ्याला चाललो होतो आणि अचानक तो विचारायला लागला की रडायला काय झालं। तर 5 मिनिटं अक्षरशः मला एवढा हर्ष झाला होता की मी सांगू शकत नव्हतो की मला काय झालंय। आणि 5 मिनिटानंतर जेव्हा मी स्वतःला सावरलं, बराबर फोन यायला सुरुवात झाली। संध्याकाळी 7-7:30ची वेळ होती। सरासरी एमपीएससीचा ज्यांना अनुभव आहे की संध्याकाळच्या वेळेला निकाल लावतात, काही जणांचा निकाल लागतो, काही जणांचा निकाल लागतो। तर 5 मिनिटानंतर सगळ्यांचे फोन सुरू झाले आणि त्या शेजारच्या वयस्कर व्यक्ती होती ती, त्यांना मी सांगितलं की असं असं झालंय। त्यांनी माझं अभिनंदन केलं, त्यांनी शेजारच्याला सांगितलं, शेजारच्या त्याच्या शेजारच्याला, आणि त्या बसमध्ये सगळ्यांना कळालं की असं असं झालंय। तर असो, तर हा सुंदर योग आज मी या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे। मित्रांनो, माझ्या आई वडिलांचं सांगायचं तर अगदी गरीब कुटुंबातून आई वडिलांनी सुरुवातीच्या काळामध्ये, ज्यावेळेस माझा जन्मही नव्हता त्या काळामध्ये, वीट भट्टीवर काम केलेलं। आई आणि बाबा दोघेही विटा बनवण्याचं काम करायचे। त्यानंतर ज्या सीझनमध्ये वीट भट्टीचं काम कमी असायचं त्या काळात वडिलांचं शिक्षण झालेलं असतानाही आपल्याकडे बराशी खन्ने असा ग्रामीण भागामध्ये एक शब्द आहे, तर ते काम वडील करायचे। घरी मोजून अन्न दिलेलं असायचं आठवडाभराचं। माझं मूळ गाव वसमत तालुक्यामध्ये गुंज, सध्या परभणी येथे स्थायिक झालोय। तर गावाकडनं वसमतला सगळेजण शिक्षणासाठी जेव्हा वडील राहायचे, मोजून दिलेलं असायचं 5 किलो ज्वारी, आणि ती 5 दिवस वापरायची, दिवसाला 1 किलो याप्रमाणे। तर अशा परिस्थितीमध्ये वडिलांनी आयुष्य काढलेलं आणि नंतर 12वी पास नंतर जी नोंदणी केली होती सेवा आयोजन कार्यालयामध्ये, एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये, तर त्या काळामध्ये 12वी पास सुद्धा खूप कमी मुलं असायची, 76-78चा तो काळ। आणि मग ही सगळी कामं वीट भट्टीवरची वगैरे चालू असताना सेवा आयोजन कार्यालयातनं एक गावाकडे पत्र आलं घरी की 4th श्रेणी कर्मचारी म्हणून निवड झालेली आहे वडिलांची। आणि मग सरकारी नोकरी त्या काळामध्ये, आजपासून एक 27-28 म्हणजे एक 40 वर्षापूर्वी सरकारी नोकरी म्हणजे खूप अभिमान वाटायचा सगळ्यांना, सेवक जरी असेल तरी तो। आणि नंतर मग क्लरिकल ग्रेडमध्ये अपग्रेडेशन झालं वडिलांचं, आणि त्या निमित्ताने सर्वत्र फिरणं सुरू झालं। ही सगळी कामं बंद झाली आणि सरकारी नोकरीमध्ये असल्यामुळे फिरणं सुरू झालं। तर इरिगेशन डिपार्टमेंटला क्लरिकलमध्ये वडिलांची सर्व्हिस होती आणि वडील क्लर्क असल्यामुळे फारसा कधी कुठल्या अधिकाऱ्यांचा संबंध आला नाही। एका कॅम्पमध्ये आम्ही सर्वजण राहायचो। इरिगेशनचा कॅम्प शक्यतो गावाच्या बाहेर असतो, अलिप्त असतं सगळं, 10 ते 12 घरं, आणि माझं आपलं त्या गावातच
की आमच्या शेजारीची एक प्राथमिक शाळा होती जिल्हा परिषदेची. त्या शाळेमध्ये घराच्या शेजारी शाळा असल्यामुळे जाणं येणं करायचं आणि माझा नित्यक्रम सकाळी 9 ते 4 शाळा आणि 4 वाजता शाळा सुटल्यानंतर घरी जाताना मी काय पाहायचो, कुठं गाई म्हशी दिसतात का. कारण कॅम्पमधलं ते भलं मोठं अंगण आणि त्या अंगणासमोर दररोज सकाळी आई सडा टाकायची, तर त्याच्यासाठी शेण कुठे मिळतं हे मी बघायचो. कारण 4 वाजेपर्यंत जे काय झालं होतं ते पूर्ण विसरायचं. आणि शाळेचा पोशाख कधी असायचा कधी नसायचा, तो शाळेचा पोशाख, पाठीवर दप्तर आणि दोन्ही हात असे धरून ते शेण घेऊन घरी जायचं. आणि आमच्या मित्रांमध्ये ते मिळवण्यासाठी एक स्पर्धा असायची की सगळ्यात जास्त कुणाला मिळतं. कधी कधी भांडणं व्हायची आणि नंतर हा नित्यक्रम झाल्यानंतर गाई म्हशी वाटून घेतलेल्या होत्या. सांगण्याचं तात्पर्य काय, तर अशा एका अलिप्त वातावरणामध्ये माझं बालपण गेलं. जग काय असतं, नेमकं कलेक्टर काय असतात, उपजिल्हाधिकारी काय असतात, तहसीलदार काय असतात, याचा माहिती नव्हती. 8वी पर्यंत हे असं चाललं. 7वीला प्राथमिक शाळा संपली, 8वीला गावात यायला लागलं आणि मग कॅम्प ते गाव असा 2.5-3 किलोमीटरचा दररोजचा प्रवास सुरू झाला. आणि मग गावात आल्यानंतर गावातली दुकानं, किराणा दुकानं, गावात भरलेला बाजार, हे सगळं नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळायला लागल्या. नवीन नवीन माणसांची ओळख व्हायला लागली. कधीतरी 4 व्हीलर दिसली, एखादा अधिकारी दिसला, ते कुणीतरी सांगितलेलं ऐकलेलं, अधिकारी काय असतो हे माहीत नव्हतं, ते पाहायचं सोडून द्यायचं असं चाललेलं होतं. आणि 9वी नंतर वडिलांची बदली परभणीला झाली आणि परभणीला बालविद्या मंदिरमध्ये 10वीला जेव्हा ऍडमिशनसाठी आलो त्यावेळेस सायकल चालवणाऱ्या मुली पाहून मला खूप हसायला लागलो. 8 दिवस मी हसत होतो. एवढं अलिप्त जगापासून, म्हणजे अक्षरशः माझा आणि जगाचा काही संबंध नव्हता हे मला हळूहळू कळायला लागलं. 10वीला ज्यावेळेस शाळेमध्ये आलो तर 10वीमध्ये अ, ब, क, ड, ई, फ, ग अशा तुकड्या होत्या. अ तुकडी म्हणजे सर्वात हुशार मुलांची. आणि 9वीला मला 84% गुण होते, परंतु मला सर्वात शेवटच्या तुकडीत ऍडमिशन मिळालं. मुख्याध्यापकांचा शेरा काय होता, आम्ही जिल्हा परिषदेचे मार्क गृहीत धरत नाहीत, काहीतरी चुकीचे असतात. मी खूप रडलो त्या दिवशी घरी आल्यानंतर की मी खरंच व्यवस्थित असताना, माझे गुण खरे असताना मला ग तुकडीत बसायला लागलं. परंतु त्या शाळेत एक सिस्टीम होती, प्रथम सत्रानंतर जे मार्क मिळतात त्यानंतर तुकड्या बदलल्या जायच्या. आणि प्रथम सत्रानंतर जेव्हा परीक्षा झाली, ग मधनं डायरेक्ट अ तुकडीमध्ये आलो, त्यावेळेस थोडं बरं वाटलं. आणि तिथं सर्वात पहिल्यांदा आमच्या शाळेचे एक माजी विद्यार्थी कॅप्टन झाले होते नेव्हीमध्ये. त्यांना गेट टुगेदरच्या वेळेस त्यांनी आणलं आणि आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर त्यांनी उभं केलं. मग त्यांचं ते युनिफॉर्म, त्यांनी जे अनुभव सांगितले, तिथं एक स्वतःची जाणीव निर्माण व्हायला लागल्यानंतर कळालं की हे कोणीतरी मोठे व्यक्ती झालेले आहेत. परंतु तीही प्रेरणा काही दिवसांपुरतीच माझ्या मनामध्ये मर्यादित राहिली. मग तिथंच परभणीमध्ये 11वी 12वी झालो. 12वी नंतर 99 सालची गोष्ट मला अजून आठवतं. स्टेशनच्या व्हीलवरच्या दुकानावरनं जेव्हा मी स्टडी सर्कलचा एक अंक विकत घेतला होता, त्यामध्ये 3 मुलांची नावं नाही आठवत मला, निवड झालेली मुलाखत वाचली आणि खूप प्रेरणा मिळाली. आणि तिथून पुढे जात असताना तहसील ऑफिस, कलेक्टर ऑफिस यांचा परिचय तोपर्यंत झालेला होता. या सगळ्याचा परिचय तर झाला, पण हे अधिकारी नेमके निवडले कसे जातात, तहसीलदार नेमका कुठून येतो याची काहीही माहिती नव्हती. पण तो अंक पहिल्यांदा घेतला आणि त्या अंकामधनं थोडंसं प्रायमरी एक लक्षात आलं की अरे हे असं असतं. हळूहळू ज्यावेळेस पुढे जात होतो, परिस्थिती सुद्धा जेमतेमच होती. वडिलांचा पगारही फार कमी होता. आम्हा 3 भावांचं शिक्षण कसं व्हायचं हेही होतं. परंतु त्यासोबत मनात एक जिद्द होती की आपण काहीतरी मोठं करावं. 12वीचा निकाल लागला. 12वीला 81% गुण मिळाले आणि मेडिकलचा जो PCB ग्रुप असतो तो माझा 97 होता. परंतु त्याच वर्षी शासनाने एंट्रन्स लागू केली आणि मेडिकलच्या PCB ग्रुपवरचे जे मेडिकलचे ऍडमिशन व्हायचे ते रद्द झाले. नंतर एंट्रन्स मध्येही चांगले गुण मिळाले, परंतु जेव्हा फॉर्म भरला आणि चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की मेडिकलची त्यावेळेसची फीस आणि तिथे राहण्याचा जो खर्च असेल गव्हर्नमेंट हॉस्पिटलला औरंगाबादला वगैरे, तो साधारणतः वर्षाकाठी त्यावेळेस 50,000च्या घरात जात होता आणि वडिलांचं वार्षिक उत्पन्न 40,000 होतं. त्याच क्षणी निर्णय घेतला की आपल्याला मेडिकल होता येणार नाही. आणि 99च्या काळामध्ये इंजिनिअरिंगची
अवस्था थोडीशी बिकट होती, तोही फॉर्म भरला नाही. शेवटी माझ्यासमोर पर्याय उरला एकच, तो म्हणजे डीएडचा. मी फक्त 2 फॉर्म भरले होते, पहिला डीएडचा आणि दुसरा ITIचा. लागला डीएडला नंबर तर तो करू, नाहीतर एखादा ITIचा ट्रेड करून आपण, सर्वात महत्वाची प्रायोरिटी त्यावेळेस होती उदरनिर्वाहाचं कुठलं तरी साधन, घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे. डीएडला नंबर लागला, डीएड केलं. लगेच एक डीएड संपल्यानंतर 2 महिन्यामध्ये हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक भरतीची एक ऑर्डर जाहिरात आली. तिथे जाऊन फॉर्म भरला आणि सिलेक्शन झालं. त्यावेळेस पहिल्यांदा कलेक्टर समोर बघितले. त्यावेळेसचे जिल्हाधिकारी आणि CO साहेब यांनी आमची मुलाखत घेतली होती. तर मध्ये जाऊन बाहेर येईपर्यंत अक्षरशः हार्टबीट्स वाढलेले, धडधड धडधड करत होतं. एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तींना पहिल्यांदा जवळून पाहत होतो. बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर खूप आनंद झाला की आपल्याला नोकरी मिळाली. परंतु तोपर्यंतही माझ्या गावी नव्हतं. ही सगळी प्रेरणा तात्कालिकच होती. तोपर्यंत नोकरी मिळाल्याच्या आनंदात नोकरी जॉईन केली. वसमत तालुक्यातलं विरेगाव रोडपासून 7 किलोमीटर, अक्षरशः चिखल, एक पाऊल टाकायचं ते काढायचं, नंतर दुसरं टाकायचं, एवढा तो चिखलाचा रस्ता होता. आणि अशा परिस्थितीमध्ये 8-8.5 वर्ष नोकरी केली. आणि त्या दरम्यान वरिष्ठांनी गुणवत्ता हेरली असं म्हणेन मी कदाचित, आज मला जाणीव झाल्यानंतर. तालुका स्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी माझी निवड झाली. आणि त्या दरम्यान मी जेव्हा शिक्षकांना प्रशिक्षण देऊ लागलो, जी काही माहिती देत होतो, तेव्हा सर्व शिक्षक बंधू जे होते माझे, ते मला पिरियड संपल्यानंतर बाहेर येऊन म्हणायचे की निलेश, हे तुझं काम नाही, तू हुशार आहेस, तू अधिकारी हो, तू अजून काहीतरी करू शकतोस, हे तुझं काम नाहीये. सुरुवातीला मी सिरियसली घेतलं नाही, कॅज्युअली घेतलं. परंतु जेव्हा मी तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि विभाग स्तरावर, वरच्या स्तरावर जात राहिलो, विभाग स्तरावर एक शिक्षण उपसंचालक शिवनेकर सर मला भेटले. सरांनी सुद्धा मला सांगितलं की अरे सरांनी माझा पिरियड पाहिला होता की अरे तू हे करू नको, तुझं क्षेत्र वेगळं आहे. आणि मग एवढी मोठी व्यक्ती जेव्हा मला सांगते की तू असं कर, त्यावेळेस नक्कीच आपण करू शकतो, हा एक आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला. आणि याच्या पॅरललीच काय झालं की डीएड पास आउट झाल्यानंतरचे माझे जे मित्र होते, त्या मित्रामधला एक मित्र नायब तहसीलदार झाला. आणि तो नायब तहसीलदार झाल्याच्या नंतर आणि हे सगळं बॅकग्राऊंड, सर्वांची प्रेरणा मला मिळाल्यानंतर एक विश्वास निर्माण झाला की चला आपणही कुठेतरी होऊ शकतो अधिकारी. आणि जवळचा मित्र ज्याच्यासोबत आम्ही डीएड केलं, जो शिक्षक म्हणून आमच्या सोबतच होता, असा मित्र नायब तहसीलदार झाला. तर त्याने डोंगरा एवढं यश मिळवलं असं आम्हाला त्या काळात वाटायचं होतं. आणि ते खरंच डोंगरा एवढं होतं. कारण नायब तहसीलदार या नावाला सुद्धा धडकी भरायची त्या काळामध्ये मला तरी. आणि नायब तहसीलदार आपला मित्र झाला म्हटल्यानंतर खूप प्रेरणा मिळाली. सोबतच माझ्या सर्व शिक्षक बंधूंचं एक प्रेरणा, एक मार्गदर्शन मोठ्या सरांचं. आणि सांगायला आनंद होतो की अरुणाताईचे वडील संगेवार मॅडमचे यांनी मला खूप प्रेरणा दिली. आणि जेव्हा मी अभ्यासाला सुरुवात केली, अरुणाताईंनी मला एक वाक्य सांगितलं होतं की तू क्लास 2 होण्याचा कधीही विचार करू नको, तुझ्या डोळ्यासमोर सतत ठेव की तुला राज्यात पहिले यायचंय आणि क्लास 1 व्हायचंय. तर ती प्रेरणा, अरुणाताईचे एक वाक्य, मी मुद्दाम ताईच म्हणेन हक्काने येते या ठिकाणी, शिष्टाचाराचा भाग मला माहिती नाही किती पाळावा, परंतु हक्काने ताई म्हणतो. कारण ताईच्या त्या एका वाक्याने मला एवढी प्रेरणा दिली की ज्यावेळेस मी थोडंसं मन माझं कुठेतरी खचायचं, त्यावेळेस ती वाक्य आठवायची आणि परत अभ्यासाला लागायचो. मित्र नायब तहसीलदार झाला, ही प्रेरणा सुरू होती. हळूहळू अभ्यासामध्ये रमायला लागलो. आणि अभ्यास सुरू केल्यानंतर पहिली परीक्षा जसं सर्वांची चूक होते तशीच माझी झाली. अनुभव म्हणून देऊन बघू असं मला वाटलं. आणि पहिल्या वेळेस अभ्यास जरी सुरू केला तर तो अतिशय कॅज्युअली केला, त्याच्यात कुठलंही नियोजन नव्हतं. जसं मनाला वाटलं तसा अभ्यास केला. आज वाटलं की नाही अभ्यास करायचा, ठेवून दिला. 8 दिवस अभ्यास नाही करावा असा वाटला, 8 दिवस केला नाही. 15 दिवसांनी परत सुरू केला. यामुळं पहिल्याच परीक्षेमध्ये, पूर्व परीक्षेमध्येच माझा रिझल्ट आला नाही. आणि त्या रात्री मला बिलकुल झोप लागली नाही की माझ्यात सगळी गुणवत्ता आहे अशी सगळेजण म्हणतायत, माझा मित्र होऊ शकतो, आणि माझा पेपर अवघड गेला, माझा पूर्व परीक्षेचा निकाल का नाही आला, तर केवळ माझ्या दुर्लक्ष केल्यामुळे, हलगर्जीपणामुळे. आणि त्याच रात्री झोप न लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी ठरवलं की आपण नियोजन करायचं. परंतु मित्रांनो, नियोजन करताना अधिकाऱ्यांना भेटावं अशी मनात पुन्हा पुन्हा वारंवार इच्छा निर्माण व्हायची. परंतु भीतीच एवढी होती की तहसीलदार, DYSP किंवा डेप्युटी कलेक्टर यांच्याकडे जावं, त्यांनी आपल्याला रागावले, आपला अपमान केला तर काय होईल या भीतीपोटी माझं सिलेक्शन होईपर्यंत मी एकाही क्लास 1 ऑफिसरला कधीही भेटलो नाही. मनामध्ये ती भीती होते. परंतु हळूहळू लक्षात यायला लागलं की ही सगळी जे अधिकारी वर्ग असतात
ते खूप कोऑपरेटिव्ह असतात हे नंतर अनुभव आल्यानंतर कळालं आणि मला पश्चाताप झाला की माझ्या मनात निर्माण झालेली ती इच्छा जर मी त्याच वेळेस त्यांच्याकडे जाऊन अनुभव घेतले असते तर कदाचित मला लवकर यश मिळालं असतं. 2006च्या पूर्व परीक्षेमध्ये अभ्यास केल्यानंतर एका मार्काने माझा पूर्व परीक्षेचा निकाल गेला. त्यावेळेस एक परीक्षेचा भाग, स्पर्धा परीक्षांच्या करिअर मधला एक भाग म्हणून त्याच्याकडे बघितलं मी. त्यातनं माझ्या ज्या चुका झाल्या होत्या त्याचं अनालिसिस केलं आणि परत 2007ची पूर्व परीक्षा दिली. 2007ची जरी असेल ही परीक्षा ऍक्च्युअल ऍड 8 मध्ये आली होती. या दरम्यान PSIच्या मुलाखतीस पात्र झालो होतो आणि सहज म्हणून डेव्हलपमेंट ऑफिसरचा फॉर्म भरला, मुंबईला जाऊन परीक्षा दिली आणि त्या परीक्षेमध्ये रिटर्न मध्ये पास झालो. मुलाखतीस पुन्हा गेलो. मुलाखतीमध्ये साधारणतः सर्वांचे इंटरव्ह्यू 15-1 मिनिटं चालले होते. माझा 23-24 झाला तरी संपत नव्हता. तेव्हा पुन्हा एकदा मला आठवलं की आपल्यात काहीतरी दिसतंय यांना, जसं बाकी सगळ्यांना दिसत होतो. मी आनंदात उत्तर देत होतो. त्यांनी मला एक प्रश्न विचारला की मुंबईत कितव्यांदा आलात? मी म्हटलं सर दुसरी वेळ आहे. अर्थात ते सगळं हिंदी आणि इंग्रजीमध्ये झालं. ते म्हणले पहिल्यांदा कधी आला होतात? मी म्हणलं रिटर्न एक्झामला. आणि आज दुसऱ्यांदा इंटरव्ह्यू साठी आलो. मग त्यांनी प्रश्न विचारला की लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन आहे, मुंबईमध्ये तुमची फक्त दुसरी चक्कर आहे, दुसऱ्यांदाच आलात आणि मग इथे बिझनेस कसा वाढवणार? तुमचे कोणी नातेवाईक नाहीत, काही नाहीत. तर मी त्यांना एक उत्तर दिलं की सर मुंबई डझंट रन ऑन द रिलेशन्स, मी इथे इन्फ्लुएन्शियल मार्केटिंग करेन. इंटरव्ह्यू साठी मुद्दा मी ओघाने मुद्दा आला म्हणून सांगतोय की मुंबईमध्ये काय चालतं, रिलेशनवर नाही चालत. इन्फ्लुएन्शियल मार्केटिंग म्हणजे लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी जे जे काही करता येईल आपलं प्रोडक्ट विकण्यासाठी ते सर्व मी करेन. मग त्यांनी विचारलं कसं? तर मी सांगितलं सर मी सेमिनार घेईन, मी पॉम्पलेट छापेन, पेपरमधनं जाहिराती देईन किंवा मी ज्या भागामध्ये राहतो तिथे रेग्युलर बेसिसवर दर महिन्याला एखादी सेमिनार आयोजित करेन जेणेकरून लोकांना आपल्या पॉलिसीज आपलं जे काही आहे त्याची माहिती व्हावी. ते उत्तर अतिशय आवडलं होतं त्यांना. त्यांनी तिथेच मला दाद दिली. तर सांगण्याचं तात्पर्य काय, तर तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये असताना तुमचे कन्सेप्ट क्लिअर असाव्या, तुम्ही प्रामाणिक असावं जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये तो फील त्यांना आला, पॅनल मेंबरला जर आला तो फील की ही इज इनोसंट आणि तो प्रामाणिकपणे सांगतोय, याच्यामध्ये वस्तुनिष्ठता आहे. वस्तुनिष्ठता नसेल तर काय होतं तेही मी पुढे सांगतो. तर त्यानंतर मग ओघानेच LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं आणि तेही त्या महामंडळातलं वर्ग 2चं पद. मग फुल कॉन्फिडन्स आला. मग हात धुवून मागे लागलो MPSC राज्यसेवेच्या. 2007 मधली जी प्रिलिम्स होती ती क्लिअर झालो. प्रिलिम्स ते मुख्य परीक्षा यातला 78 दिवसाचा कालावधी होता. त्यातले पहिले 18 दिवस मटेरियल कलेक्शनला मी स्वतःहून नियोजनाने दिले, कारण माझा पहिलाच प्रयत्न होता मुख्य परीक्षेचा. पूर्व परीक्षा एकदा 2 वेळेस दिली होती पण त्यात काही यश आलं नव्हतं. मुख्य परीक्षा पहिल्यांदाच होती. 18 दिवसांमध्ये मटेरियल कलेक्शन केलं, जे जिथून मिळेल ते तिथून घेतलं आणि या मुख्य परीक्षेच्या 78 दिवसांच्या काळामध्ये जे आम्ही केलं ते अनुभव मी तुमच्या समोर थोडक्यात मांडू इच्छितो. मीपणाचा किंवा अहंकाराचा थोडासाही गंध याला न लागू अशी माझी इच्छा आहे. फक्त माझे अनुभव मी तुम्हाला याच्यासाठी सांगू इच्छितो की मी ज्या दिशेने गेलो, मी जे काम केलं त्याला यश आलेलं आहे, माझी निवड झालेली आहे आणि ते अनुभव जर तुमच्या समोर मांडले कदाचित तुमच्या मार्गातले 2 अडथळे कमी होतील आणि तुम्हाला लवकर यश येईल या भावनेतून मी सांगतोय. सगळ्यात पहिल्यांदा मला अभ्यासक्रम समजून घेतल्यानंतर सांख्यिकीचा भाग नवीन वाटला आणि मित्रांनो त्यातला अल्गोरिदमचा जो भाग आहे तो अल्गोरिदम कधीतरी 9वीच्या भूमितीमधला सर्वांना आठवत असेल, मलाही आठवतो. 9वीच्या भूमितीमधला एक शेवटचं पान, त्यावर असलेली एक आकृती, तेवढाच काय तो अल्गोरिदमचा संबंध होता. त्यानंतर तो MPSCच्या परीक्षेच्या निमित्ताने आला. मग गणिताच्या पुस्तकात कुठेतरी अल्गोरिदम वाचलं होतं म्हणून आम्ही शाळांमध्ये गणिताच्या शिक्षकांकडे गेलो. त्यांनी सांगितलं की हा 12वीचा भाग आहे, 12वीच्या गणिताच्या शिक्षकांकडे जा. त्यांच्याकडे गेलो. ते म्हणले की हा कम्प्युटरचा भाग आहे, आमचा नाही हा. मग प्रायव्हेट कम्प्युटर इन्स्टिट्यूटकडे गेलो. मग तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की यांचा आमचा काही संबंध नाही, आमच्याकडे कोबोल वगैरे त्या लँग्वेज, मायक्रोसॉफ्ट, त्यानंतर लिनक्स वगैरे हे सगळं. मग आता पुढे प्रश्न पडला की आता जायचं कुठं? शाळा झाल्या, कॉलेज झालं, कम्प्युटर इन्स्टिट्यूट सुद्धा झाल्या, मग नेमकी याची माहिती कुठं मिळेल? तर नंतर आम्ही खूप शोध घेतल्यानंतर आपल्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये सांख्यिकीमध्ये सेट नेट झालेले एक प्राध्यापक आम्हाला भेटले. योगायोगाने जेही परभणीमध्ये राहत होते.
त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी आम्हाला 6 वेळेस परत पाठवलं. अर्थात त्यांचा नकार नव्हता, त्यांचा कामाचा व्याप आणि त्यांची जे काही परीक्षा वगैरे चालू होत्या त्यामुळे. आणि आम्ही 7व्या दिवशी रात्री 10:30ला त्यांच्याकडे गेलो. ते नेमकेच नांदेडहून येऊन थांबलेले होते. मग आम्ही 3-4 ग्रुप होता, अर्थात मी एकटा नव्हतो. त्यांनी आम्हाला बघताच सांगितलं की तुम्ही काय मला सोडत नाहीत, या बसा. आणि त्या दिवशी रात्री 10:30 ते रात्री 1:30 पर्यंत 3 तास त्यांनी आम्हाला सांख्यिकीमधला अल्गोरिदम आणि त्याच्याशी निगडीत असलेले इतर आमचे प्रश्न त्यांनी सोडवले. या दरम्यान अगोदर पूर्ण त्यांनी माहिती दिली, त्यांच्याकडची अवेलेबल असलेली पुस्तकं दिली आणि ती पुस्तके घेऊन रात्री 1:30ला आम्ही घरी आलो आणि 1:30 वाजता परत तासभर त्याचं रिव्हिजन करून मग झोपलो. तात्पर्य काय, ही आमची 28वी चक्कर होती फक्त सांख्यिकीच्या त्या भागासाठी. मित्रांनो, मला एकच गोष्ट सांगायची आहे की एखादी अडचण तुम्हाला जर आली या दरम्यान तर ती तशीच सोडू नका. आमची 28वी चक्कर होती. कदाचित आम्ही दोन वेळेस जर कमी चक्रा मारल्या असत्या तर तो भाग आम्हाला समजला नसता, त्याचे मार्क्स आम्हाला मिळाले नसते, कदाचित आमची निवडही झाली नसती. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच की ती जी जिद्द आहे अभ्यास करताना, ती जिद्द, तो संयम तुमच्यामध्ये निर्माण करा. कदाचित आज नसेल, तो तुम्हाला नंतर प्रशासनात आल्यानंतर खूप कामी येईल. संयम तर सर्वात महत्वाचा असतो. जेव्हा तुमची निवड होते, पदावर तुम्ही बसता, एखाद्या खुर्चीमध्ये कुठल्याही पदावर, त्यावेळेस सर्वात महत्वाची गोष्ट आहे संयम, सर्वांना समजून घेणे. ह्या गोष्टी तुम्हाला नंतर निवड झाल्यानंतर आपोआप लक्षात येतील. या दरम्यान असेही अनुभव आले की 10वीच्या काही शिक्षकांना आम्ही मुद्दाम विनंती केली की सर आम्हाला हा सांख्यिकीचा भाग समजून सांगा, आणि हळूहळू अर्ध्या तासाने त्यांनी आम्हाला प्रतिक्रिया दिली की तुम्हालाच माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, मला काही सांगणं होणार नाही, आणि ते हळूच निघून पण गेलेले आहेत. तर असे चांगले वाईट अनुभव येतात, तर ही जिद्द सोडू नका. ऑप्शनल निवडताना भूगोल माझा आवडता विषय होता म्हणून मी निवडला. भूगोलाचा त्याच्यासोबत लोकप्रशासन निवडला. भूगोल आणि लोकप्रशासनाचा अभ्यास करताना भूगोलाच्या अभ्यासामध्ये एमपीएससीच्या मुलांना अनुभव येत असेल, इथे बरेच जण बसलेले आहेत. सुरुवातीचाच भाग भूरूपशास्त्राचा आहे आणि तो सगळ्यात किचकट भाग आहे समजण्यासाठी, आणि तो भाग समजत नाही म्हणून बऱ्याच जणांनी भूगोल हा ऑप्शनल सोडलेला आहे. तर मित्रांनो, तो समजला, तो भाग तुमच्या लक्षात आला की तिथून पुढचा भूगोल ऑप्शनल हा अतिशय सोपा आहे. तर त्यासाठी सर्वात वेळ मी दिला. काढताना कन्सेप्टसाठी कोऱ्या पेज व्यवस्थित बेसिक कन्सेप्ट माझ्या स्वतःच्या भाषेत लिहून काढल्या आणि त्याच्या उजव्या बाजूला थोडीशी कोरी जागा सोडली. त्याचं महत्वाचं कारण काय, तर ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट असतात त्याच्याशी निगडीत करंट अफेअर्स मागे पुढे पेपरमध्ये आपल्याला वर्तमानपत्रामध्ये जेव्हा आढळतात तर लगेच उजव्या बाजूला नोटिंग करता येईल यासाठी उजव्या बाजूला मी माझ्या नोट्समध्ये जागा सोडली होती, ज्याचा की मला पुढे खूप फायदा झाला. अभ्यास करत असताना 2 चांगल्या प्रकाशनाची पुस्तकं मी मेन्ससाठी वापरली. त्या 2 पुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास करून, अनालिसिस करून स्वतःच्या नोट्स मुख्य परीक्षेच्या सर्व विषयांच्या बनवल्या. आणि त्या नोट्स बनवत असताना मी आता सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे उजव्या बाजूला थोडासा कोरी जागा सोडली. इंग्रजीच्या बाबतीमध्ये बरेच जण विचारतात, काही वेळेस काय होतं की आपण एवढे एमपीएससीची परीक्षा देतोय आणि मग एखाद्या सरांकडे, गुरुजींकडे जायचं की मला इंग्रजीमधलं ग्रामर जमत नाही किंवा इंग्रजीमध्ये रायटिंग स्किल जमत नाही, मी कसं करू. तर हा थोडासा इगो बाजूला ठेवा. मी स्वतः आमच्या 3-4 मित्रांच्या ग्रुपने काय केलं, तर इंग्रजीतला दर 2 दिवसाला एक एसे लिहायचा, त्यानंतर कन्व्हर्सेशन, त्यानंतर अजून जे काही रायटिंग स्किलचे 10-12 प्रकार आहेत जे की मुख्य परीक्षेसाठी आहेत. तर असा एक टाइम टेबल ठरवून घेतला आम्ही. त्याप्रमाणे एसे लिहायचो, संध्याकाळी सरांकडे जाऊन तो पेपर द्यायचा. आणि ते सर कुठले, तर मला ज्यांनी 12वीला आणि 11वीला शिकवलं होतं इंग्रजी, त्या सरांकडे गेलो. सरांना विनंती केली की सर आम्हाला एवढं चुका तपासून द्या. आणि हळूहळू आमच्या ज्या काही थोड्याफार चुका होत्या त्या एक 10-12 एसेज रायटिंग स्किलचे इतर प्रकार लिहिल्यानंतर कमी झाल्या. आणि इंग्रजीच्या बाबतीतही आमचा कॉन्फिडन्स वाढला. मराठीच्या बाबतीतही आम्ही तेच केलं आणि त्याचा रिझल्ट फायनल असा दिसला की त्या मुख्य परीक्षेमध्ये मला स्वतःला मराठीमध्ये 154 मार्क मिळाले आणि माझ्या मित्राला 166 मार्क मिळाले. अर्थात हा सगळा त्या परिश्रमाचा आउटपुट होता. आणि म्हणून मित्रांनो, हे सगळे प्रसंग तुमच्या समोर मी का सांगतोय, यातून मला एकच सांगायचंय की कुठलीही गोष्ट अभ्यास करताना कॅज्युअली घेऊ नका, कुठलीही गोष्ट छोटी मानू नका. तुमच्या समोर आलेल्या प्रत्येक समस्येला सिरियसली, गंभीरपणे घेऊन त्या समस्येसाठी काय करता येईल
सर्व प्रयत्न करा, कारण ते 2 महिने किंवा ते 6 महिने किंवा ते 1 वर्ष जेवढा काळ तुम्ही अभ्यास करणार आहात ते जर तुम्ही पूर्ण इंटेन्सिटीने दिलं तर येणारा पूर्ण भविष्यकाळ उज्ज्वल असतो. आणि जर त्यामध्ये तुम्ही थोडेही कमी पडलात तर स्पर्धेमध्ये असलेले इतर उमेदवार तुमच्या पुढे निघून जातात आणि खूप अभ्यास करूनही तुम्ही अपयश मिळाल्यानंतर तुमच्यामध्ये थोडीशी एक नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. आणि म्हणून तुमच्या मनात आलं की ही गोष्ट आपण करायला पाहिजे विषयाच्या संदर्भात, तर त्यासाठी पूर्ण करा. त्या 78 दिवसांच्या कालावधीमध्ये 18 दिवसांचा जो काही मटेरियल कलेक्शनचा भाग गेला, 60 दिवसांमध्ये मी व्यवस्थित वेळेचं नियोजन केलं आणि त्या 2 महिन्यामध्ये शिक्षकाची नोकरी करत असल्यामुळे पूर्ण रजा घेतली, घरी थांबून अभ्यास केला, मुख्य परीक्षा दिली आणि मुख्य परीक्षेचे पेपर चांगले गेल्यानंतर मनात एक विश्वास निर्माण झाला की सिलेक्शन होईल की नाही माहिती नाही, कारण पहिलाच प्रयत्न होता, पण मुख्य परीक्षेचा निकाल मात्र नक्की येणार आणि यावेळेस आपला किमान मुलाखतीचा तरी अनुभव येईल एवढा विश्वास निर्माण झाला होता. त्यानंतर 16 ऑक्टोबर 2009 निकाल लागला. मुख्य परीक्षा अपेक्षेप्रमाणे उत्तीर्ण झालो. इंटरव्ह्यूचं वेळापत्रक जाहीर झालं आणि 5 नोव्हेंबर 2009 रोजी मुलाखत झाली. श्रीकांत सरांनी सांगितल्याप्रमाणे मुलाखतीमध्ये जे प्रेशर आपल्यावर देतात ते प्रेशर मुलाखतीच्या 3ऱ्या प्रश्नाला मी अनुभवलं. आयोगातले एक अतिशय शिस्तीचे सदस्य चेअरमन होते त्या पॅनलचे, त्यांनी पहिला प्रश्न नाव विचारला, दुसरा प्रश्न गाव विचारला आणि 3ऱ्या प्रश्नाला विचारलं की DYSP साहेब, तुम्ही बीडमधून औरंगाबादला जात आहात, मध्ये खूप मोठी नदी आहे, त्या नदीला खूप मोठा पूर आलाय आणि त्या पुरामध्ये त्या नदीवरचा पूल तुटून पडलाय, तुम्ही ड्रायव्हर आहात, तुम्ही काय कराल? आता हा पहिलाच प्रश्न एकदम हार्श लँग्वेज मध्ये त्यांनी विचारल्यानंतर पहिल्यानंतर मला प्रश्न पडला की पुरामध्ये DYSPचं काय काम? मग ते 2-3 सेकंद गेले, स्वतःला सावरलं आणि मी सांगितलं की सर, मी कंट्रोल रूमला फोन करून माझा स्टाफ बोलून घेईन आणि त्या बाजूचे जे काही माझे सहकारी आहेत त्यांना माहिती देऊन तिकडच्या बाजूने स्टाफ उभा करेन. मग त्यांनी मला पुन्हा माझा कॉन्फिडन्स लो करण्यासाठी प्रश्न विचारला, हे सगळं तर तुमचे कर्मचारी करतील, मग तुम्ही काय केलं? तुम्ही आतापर्यंत काहीच नाही केलंय. म्हणजे मी माझं काम केलं होतं इन्फॉर्मेशन करण्याचं, कर्मचारी बोलवण्याचं, तरी सुद्धा त्यांनी माझा कॉन्फिडन्स किती आहे हे बघण्यासाठी तो प्रश्न विचारला. नंतर सर्व प्रश्न पोलीस डिपार्टमेंटवर की एखाद्या चोराने चोरी केली, आता हा प्रसंग मुद्दाम सांगतोय तुमच्या समोर मी, तर तुम्ही काय कराल? मी म्हटलं सर, पुरावे जमा करून गुन्ह्याचा शोध घेईन. नाही म्हणे, आजकालचे चोर हुशार झालेत, त्यांनी हातामध्ये मोजे घातले होते आणि कुठेही फिंगरप्रिंट नाहीत, पुरावे नाहीत, तुम्ही काय कराल? मग शेजारी एक सिनियर IPS ऑफिसर होते, आयोगाचे सदस्य, चेअरमन आणि त्यांच्या डाव्या बाजूला एक सिनियर IAS ऑफिसर होते. मग त्यांनी प्रश्न विचारला मला की मोजे घातलेत, फिंगरप्रिंट नाहीत, पुरावे नाहीत, आता तुम्ही काय करणार? मी म्हटलं सर, श्वान पथकाला बोलवेन. मग IPS ऑफिसर जे होते, सिनियर IPS ऑफिसर, त्यांनी मला विचारलं की श्वान पथकाची यशस्वीता किती आहे, टक्केवारी सांगा. मग म्हटलं सॉरी सर, मला टक्केवारी माहित नाही. बरं ठीक आहे म्हटले, श्वान पथक कुठपर्यंत जातं असं तुम्हाला वाटतं? मी म्हटलं सर, चोर ज्या वाहनात बसून जातात पायी, तर ते जिथपर्यंत पायी गेले तिथपर्यंतच श्वान पथक जातं, त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. मग लगेच आयोगाचे सदस्य म्हणले, मग पुढे काय करणार तुम्ही? मी म्हटलं सर, पुढं थोडस पॉज झालं, परंतु IPS जे होते अधिकारी, त्यांना कदाचित आतापर्यंतचा माझा फ्लो आवडला असावा, त्यांनी हिंट दिली मला. आपण जर पॉझिटिव्ह असेल, सकारात्मक असेही अनुभव येतात. तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही काय कराल, एखादी टेस्ट वगैरे घ्याल का? मग लगेच मला क्लिक झालं की ते लाय डिटेक्टर टेस्ट वगैरे असले प्रकार असतात, ते सांगितलं. मग असं त्यांनी मला लॉजिकली पुढे पुढे नेलं आणि मी धडपड केली प्रामाणिकपणे उत्तर देण्याची. मला जेवढं बुद्धीला माहित आहे, समयसूचकतेनुसार जे सुचलं, यातून मला काय सांगायचं की तुम्ही तुमच्या समोर मांडलेले प्रसंग जे असतात मुलाखतीमध्ये, ते तुम्ही आदर्शच उत्तरं द्यावीत असं त्यांना अपेक्षित नसतं, पण तुमच्याकडे एक सेन्स आहे, एक लॉजिकल सिक्वेन्स आहे, जेणेकरून तुम्ही उत्तरं देऊ शकता. हे त्यांना काय एकदा कळालं की त्यांच्या लक्षात येतं की प्रशासनामध्ये सुद्धा हा धडपड करेल, योग्य रीतीने अभ्यास करून याला माहिती नसलं तरी सुद्धा ते प्रकरण सॉल्व्ह करू शकेल. हा कॉन्फिडन्स तुम्ही त्या पॅनल मेंबरला दिला की ते तुम्ही त्यांना योग्य उमेदवार वाटता. त्यानंतर माझा छंद लिहिला होता मी ग्रामीण कवितांचे वाचन.
आता अर्थात हे नाव लिहिताना माझं त्याच्यामागे भूमिका होती. वाचन म्हटलं की खूप व्हास्ट होतं, काहीही येऊ शकतं. फक्त कविता वाचन म्हटलं तरी व्हास्ट होऊ शकतं, कारण कविता हा खूप मोठा विषय आहे. त्यामुळे मी त्याला अजून लिमिटेड केलं, ग्रामीण कवितांचे वाचन. मग कवितेवर माझा 6 ते 7 मिनिटं इंटरव्ह्यू झाला आणि जो की माझा प्लस पॉईंट होता. मग त्यांनी विचारलं ग्रामीण कवी कुठले कुठले आवडतात. मी 7 जणांची नावं सांगितली, त्यानंतर कविता म्हणायला सांगितली. मग इथे मी काय केलं, ते मन वढाय वढाय वगैरे मी म्हटलं कसं आहे सगळ्यांना माहिती आहे, यांनाही माहिती आहे, कदाचित मन मेडिटेशन वगैरे त्या विषयामध्ये इंटरव्ह्यू जाऊ नये म्हणून मी प्राथमिक शिक्षक ऑलरेडी 6व्या वर्गाला कशाले काय म्हणू नये ही कविता बहिणाबाईंची होती. मी आपलं तोंडपाठ ती सांगून टाकली, कारण ऑलरेडी शिकवत असल्यामुळे पाठ होती, वेगळे एफर्ट्स करायची गरज नाही. ज्याच्यामध्ये नाही पाणी त्याले हाय म्हणू नये, धावा ऐकून अडायला त्याले पाय म्हणू नये. मग अशी कविता त्यांच्या समोर सादर केली की जी तिघांनाही माहिती नव्हती कदाचित. त्यांच्या मग सगळे क्षणभर शांत बसले आणि त्यांनी मला विचारलं की याचा अर्थ, गुरुजी आहेत तुम्ही, आम्ही तिघजण तुमचे विद्यार्थी आहोत, आम्हाला या कवितेचा अर्थ सांगा. क्षणभर टेन्शन आलं, पण थांबलं तर संपलं. मग सुरू केल्यानंतर एक 7 ते 8 ओळीमध्ये त्या कवितेचा अर्थ सांगितला. मग आयोगाचे सदस्य तिथेही थांबले नाही, मला म्हटले आता एका ओळीत अर्थ सांगा या कवितेचा. मी म्हटलं सर, ज्याने त्याने आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करायला पाहिजे असं सार या कवितेत सांगितलंय. मग म्हटले करा ना प्रामाणिकपणे कर्तव्य शिक्षक म्हणून, इकडे कशाला येत आहे. मग आता काय बोलणार आपण. तरी म्हटलं हो सर मी सध्या करतोय. मग इकडे काय काम आहे तुमचं. मग मी सांगितलं सर माझ्या मनामध्ये खूप प्लॅन्स आहेत, आयडियाज आहेत, ज्या की मी सध्या एका शाळेवर राबवतो आणि जर का उद्या एखादा डेप्युटी सीओ किंवा बीडीओ म्हणून पोस्टिंग झालं तर ते माझे प्लॅन एका तालुक्यात किंवा एका जिल्ह्यामध्ये मी राबवू शकतो. आणि माझ्या ज्या इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत त्या आयडिया एका शाळेला फायदा होण्याच्या ऐवजी एक तालुका किंवा एका जिल्ह्याला फायदा होईल आणि म्हणून मला अधिकारी व्हायचंय, मला घ्याच असा टोन होता. तर मग तिथं त्या सदस्यांनी शेवटपर्यंत मग मला विचारले ठीक आहे मग तुम्ही तुमचे प्लॅन्स काय आहेत सांगा म्हणले मला. मग आता आपल्या क्षेत्रात आल्यावर आपण षटकार मारायचा. शिक्षण क्षेत्रावरचा प्रश्न होता. आम्ही मुद्दाम एक शब्द वापरला, सर माझ्याकडे एक गतिमंद मुलांसाठी प्लॅन आहे. मग ते मतिमंद सगळ्यांना माहित, पण गतिमंद काय चाललं शिक्षण क्षेत्रातल्या लोकांना माहित असतं, बाकीच्यांना एवढं काही नाही. मग त्यांनी विचारलं गतिमंद म्हणजे काय. मग त्यांना सांगितलं हे गतिमंद नसतात, पण यांची स्पीड थोडीशी कमी असते इतर मुलांपेक्षा, म्हणून हे गतिमंद. मग त्यांनी विचारलं काय प्लॅन आहे. मग खरंच माझ्याकडे एक नक्की प्लॅन होता, मी खोटं नाही बोललो त्यांना. गणितातल्या ज्या प्राथमिक क्रिया असतात, बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार, यांच्यासाठीचा एक छान प्लॅन मी बनवला होता, माझ्या शाळेवर राबवतही होतो. तर तो प्लॅन त्यांना सांगितला, तिथं आवडला त्यांना तो प्लॅन आणि तिथे त्यांनी पॉज केला. तर माझा जो छंद होता त्या छंदावरनं इकडे इंटरव्ह्यू असा गेला. त्यानंतर शेवटचा प्रश्न त्यांनी विचारला की मला सांगा तुमच्या शाळेमध्ये 100% शिक्षिका लेडीज शिक्षिका, स्त्रियांची नियुक्ती केली, असेंब्लीमध्ये 100% आमदार स्त्रिया, पार्लमेंटमध्ये 100% खासदार स्त्रिया, आर्मीमध्ये, एअरफोर्समध्ये, नेव्हीमध्ये 100% स्त्रिया, पदाधिकारी अधिकारी सगळीकडे स्त्रिया, तर काय होईल. असा शेवटचा प्रश्न होता त्यांचा. यातनं त्यांना काय टेस्ट करायचं होतं की स्त्री आणि बाल विकासाच्या ज्या योजना आहेत त्यातलं माझं ॲटिट्यूड स्त्रियाबद्दलचं काय आहे, पण तो मी वेगळ्या सेन्सने नेला. मी त्यांना म्हटलं सर स्त्री प्रधान संस्कृती भारतामध्ये अस्तित्वात येईल आणि आपण सगळे, मी थांबलो. मग ते तिघही स्माईल दिलं त्यांनी, ओके थँक्यू म्हणे, यू कॅन गो. त्यांना विश केलं आणि बाहेर आलो. क्षणभर मला वाटलं की मी याला वेगळे सेन्सने नेलं, हे खूप चांगलं केलं. आणि नंतर थोडा जसा जसा वेळ जात होता मला वाईट वाटलं की आपण कदाचित चुकलो तर नाही ना, पण रिझल्ट आल्यावर कळालं की नाही आपण बरोबर होतो. तर असं एकंदरीत पहिलाच अटेम्प्ट होता माझा, मुख्य परीक्षा इंटरव्ह्यू. त्या पहिल्या अटेम्प्टमध्येच व्यवस्थित नियोजन केल्यामुळे पूर्व परीक्षेला जो मला अनुभव आला होता की हलगर्जीपणा, नियोजन न करणे, हुशारी असून सुद्धा नियोजनाचा अभाव असल्यामुळे अपयश येतं. आणि म्हणून एका ठिकाणी मला एका व्याख्यानात छान वाक्य ऐकायला मिळालं, तेच मला इथे सांगू इच्छितो की हिरे आपण सगळेच आहोत, इथे जमलो याचा अर्थ आपण सगळे हिरे आहोत, परंतु जो त्या हिऱ्याला सर्वात जास्त पैलू पाडतो त्याला सगळ्यात जास्त किंमत येते. म्हणून मित्रांनो
आपल्याला कसे जास्तीत जास्त पैलू पडतील या परीक्षेच्या निमित्ताने फक्त पुस्तक आणि वही घेऊन बसायचं, अभ्यास करायचा, उत्तरं लिहायची आणि पद मिळवायचं एवढ्या पुरता विचार न करता यातनं आपल्यामध्ये अनेक गुणांचा विकास होतो, त्याचं निरीक्षण करा. माझ्यामध्ये संयम खूप कमी होता, लगेच राग यायचा, तो आता थोडासा कमी झाला राग आणि संयम वाढलाय. तर यासारखे अनेक गुण तुमच्यामध्ये या परीक्षेच्या खूप दीर्घ प्रोसेसमध्ये अनुभवाला येतात. ते सगळे गुण तुमच्यामध्ये निर्माण होतात आणि म्हणून हा जो सुंदर प्रवास असतो, खडतर आहे परंतु सुंदर आहे, तो प्रवास जगण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. या परीक्षेच्या काळामध्ये तुम्हाला ते ॲडिडासचं वाक्य माहीत असेल, ऑल डे आय ड्रीम अबाउट स्पोर्ट्स. त्यात मी थोडासा बदल करून माझ्या रूममध्ये लावलं होतं, ऑल डे आय ड्रीम अबाउट स्टडी. म्हणजे तुम्हाला ज्या सकारात्मक प्रेरणा आहेत त्या सकारात्मक प्रेरणा तुम्ही नेहमी घेत जा, जेणेकरून तुम्हाला त्या परीक्षेच्या अभ्यासासाठी फायदा होईल. आपला जो छान ग्रुप असतो, प्रत्येकाचाच असतो 3-4 मुलांचा, आणि आता तर आपल्या मराठवाड्यात वातावरण खूप वाढलंय, तर त्या ग्रुपचा चांगला उपयोग करून घ्या, वेळेचा सदुपयोग करा आणि जे वातावरण आहे, जो टेम्पो आहे, तो टिकून राहण्यासाठी ही प्रोसेस सतत राहू द्या. मध्येच असं फ्लक्च्युएट होऊ नका की 6 महिने अभ्यास करायचा, 2 महिने सोडून द्यायचा. बऱ्याच मुलांच्या बाबतीत मला अनुभव येतो की मला विचारतात, सर आता प्रिलिम्स 12 फेब्रुवारीला आहे, मग अभ्यास कधी सुरू करू. एक सुरुवातीच्या काळात साहजिक आहे प्रश्न पडणं, पण माझं असं म्हणणं आहे की एमपीएससीची जी अभ्यासाची प्रक्रिया आहे ती निरंतर चालणारी आहे, ती तुमच्यामध्ये तशीच राहू द्या. आणि येणाऱ्या सर्व बदलांना, श्रीकांत सरांनी आता सांगितलं, एक प्रश्न आला होता की स्वरूप बदलतंय. मला एक आता माहिती रिसेंटली मिळाली आहे की एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचं स्वरूप सुद्धा बदलतंय. निश्चित माहिती अजून मला नाही, आल्यानंतर सांगेन मी तुम्हाला. तर या येणाऱ्या बदलांना सामोरं जाणं हे प्रत्येकानं मानसिक तयारी तशी ठेवायला पाहिजे. एव्हाना मी असं म्हणेन की तुम्ही अधिकारी झाल्यानंतर दररोज ऑफिसमध्ये तुम्ही येऊन बसता, तुमच्या मनामध्ये वेगळे प्लॅन्स असतात की आज आपण हे करू ते करू, आणि अचानकच दुसरंच काहीतरी काम निघतं आणि तो प्लॅन पूर्ण बाजूला राहतात आणि हेच काम 8 दिवस चालतं. 9व्या दिवशी परत तुम्ही विचार करताय की हे करू आणि तिथे नवीनच 2 कामं निर्माण झालेली असतात. तर ही जी अनिश्चितता आहे त्याची ट्रायल आपल्याला चालू आहे असा सकारात्मक विचार करा आणि खूप 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 डिव्होशननी घ्या. मी त्यावेळेस हिंगोलीचे कलेक्टर आदरणीय सिंगल सर होते, विजय सिंगल. त्यावेळेस मी शिक्षक होतो. एकदा योग आला त्यांच्याकडे मिनिट्स लिहिण्याचा, म्हणजे मीटिंगमध्ये मिनिट्स वगैरे जे लिहितात, आणि त्यांच्या कार्यपद्धतीमुळे मी एवढा प्रभावित झालो की जेव्हाही एमपीएससीचा अभ्यास करायला लागलो, डोळ्यासमोर त्यांना ठेवलं आणि अक्षरशः अधूनमधून ते माझ्या स्वप्नात येत होते. कारण ईट एमपीएससी, ड्रिंक एमपीएससी, स्लीप एमपीएससी, एवढं डिव्होशननी एमपीएससी कडे आम्ही सगळ्यांनी पाहिलं. आणि अभिमानाने सांगू इच्छितो की आम्ही परभणीमध्ये राहणारे 11 प्राथमिक शिक्षक आज 11 जण अधिकारी आहोत. त्यातले 4 क्लास 1, 2 क्लास 2, PSI आणि STI आहेत. तर हा जो ड्रास्टिक चेंज आहे तो सर्व चेंज कुठल्याही प्रकारचे क्लासेस न लावता, कुणाचंही ऑफिशियली कोचिंग न घेता, जिथे जसं मिळेल तसं कोचिंग घेऊन आम्ही झालो. संध्याकाळी 8-9 वाजता माझा अभ्यास सुरू व्हायचा, कारण शाळेतून जायला त्या चिखलातूनच 7-7:30 वाजायचे आणि शाळेचं असं वातावरण होतं की वरून पाऊस जरी पडत असेल तर पूर्ण घामाने अंग चिंब व्हायचं, इतका खराब रस्ता होता. आणि अशा रस्त्यातून घरी गेल्यानंतर वैतागलेलो असायचो, तरी पण एक प्रेरणा होती की आपल्याला काहीतरी व्हायचंय. ती प्रेरणेची जी एक ज्योत असते तुमच्या मनामध्येही आहे, ती टिकून ठेवा. रात्री 8, 8:30, 9 नंतर अभ्यास सुरू व्हायचा, सकाळी 12च्या नंतर 1, 1:30, 2 पर्यंत, कधी कधी 4 नंतरही सुरू राहायचा. आणि अतिशयोक्ती नाही, ज्यावेळेस मुख्य परीक्षा संपली तर अभ्यासाची एवढी सवय झालेली होती की त्यानंतर 8 दिवस झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागल्या झोप येण्यासाठी. तर ते डिव्होशन तुमच्यामध्ये येऊ द्या, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना लवकर यश मिळेल. आणि ही जाणीव ठेवा की ते प्रयत्न करण्यासाठी, यश मिळवण्यासाठी जे प्रयत्न तुम्ही करता ते खूप मोठे आहेत, परंतु तुम्हाला यश येतं, एखादं पद मिळतं आणि ते पद मिळाल्यानंतर तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन चार्ज घेता, त्या दिवशी तुम्हाला कळतं की आपण केलेलं खूप थोडं आहे, इथून पुढे आपल्याला खूप मोठं काम करायचंय आणि आव्हानात्मक काम आहे. आणि सिस्टीमच्या बाहेर राहून आपण ज्या गोष्टी करतो, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते प्रत्यक्ष करताना खूप करेज लागतं, खूप धाडस लागतं. आणि तेवढंच डिव्होशन जेवढं अभ्यास करताना होतं त्याच्या 10 पट डिव्होशन सिस्टीम मध्ये काम करताना तुम्हाला लागतं. आणि ते तुम्ही जाणीव ठेवून, वस्तुस्थितीची जाणीव ठेवून, हजारो अडचणी येणार आहेत याची जाणीव ठेवून अभ्यासाला लागा, प्रयत्न करा, यश तुमचंच आहे. माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत. मी धन्यवाद देतो की मला इथे संधी दिली आपल्या समोर हितगुज साधण्याची. आदरणीय जिल्हाधिकारी महोदय, मी ज्यांना प्रेरणास्थान मानतो, सर मला
खरंच मनातून खूप आनंद होतो की आपल्यासोबत थांबण्याचा वेळ घालवण्याची मला संधी मिळाली. सर खरंच माझ्या प्रेरणा, सरांची माझी आज पहिलीच भेट आहे, परंतु सरांची जी कार्यशैली आहे, सरांचं जे काम आहे ते पाहूनच मी खूप प्रभावित सुरुवातीपासूनच झालो आणि आज सरांसोबत वेळ घालवण्याचा योग लाभला. मी माझं स्वतःचं भाग्य समजतो, सौभाग्य समजतो. जसा 5 नोव्हेंबर लक्षात राहील 2009चा, तसाच 5 नोव्हेंबर 2011चा सदैव माझ्या लक्षात राहील. सर खूप खूप आभार आहे आपला आणि सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.